नमस्कार. तर जाणून घेऊयात पुढच्या 24 तासांचा ताजा हवामान अंदाज. राज्यामध्ये जर बघितलं तर परिस्थिती बदललेली आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, अकोला, अमरावती, वाशिम या भागामध्ये तापमान जे आहे 40 ते 45 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते. काल जर बघितलं तर राजस्थानमधील बांदा या ठिकाणी तापमान 47.8 डिग्री सेल्सिअसपर्यंत गेलेले होते. म्हणजे खूप या ठिकाणी भयानक उष्णता वाढलेली होती. राज्यामध्ये जर बघितलं तर थोडी उष्णतेला आता मध्य महाराष्ट्र आणि त्याच ठिकाणी जर बघितलं तर कोकणामध्ये थोडी या ठिकाणी जे आहे गरमीमध्ये घट झालेली आहे, उन्हामध्ये घट झालेली आहे. पुढच्या 24 तासात बघितलं तर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूरच्या घाटाघाटचा भाग, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या अति दक्षिणेकडील भागात 1-2 भागामध्ये जे आहे भाग बदलत पाऊस पडणार आहे. मात्र मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागामध्ये तापमान वाढ कायम राहणार आहे. अहिल्यानगर, बीड, धाराशिव या भागामध्ये ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. तर हा होता हवामान अंदाज. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.